भाऊ धरून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. महाराज ज्ञानेश्वरी वाचन आपल्याला वाटतं ज्ञानेश्वरी वाचली आपली संकट जायला पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी कशासाठी वाचतो? देवप्राप्तीसाठी नाही, मग पारायण करतो कशासाठी? आपल्या दारावर आलेली संकट जावात. आणि एवढं डोकं नाही आपल्याला का ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली त्याची अन्न कशा झाली, त्याला खायला मिळलं नाही, त्याला प्रतिष्ठा मिळली नाही, समाजातून त्याला बहिष्कृत केलं आणि आपलं प्रारब्ध बदललं. त्याने ज्ञानेश्वरी प्रारब्ध बदलण्यासाठी वाचायची होईल. प्रारब्धाचा भोग भोगावाच लागतो, लक्षात घ्या. पण आज वाचलेली ज्ञानेश्वरी या जीवाला जन्म मरणातून सोडवण्यासाठी वाचायचे, त्याने तुमचं कल्याण होणार. प्रारब्ध बदलवण्यासाठी नाही वाचायचे. कायमचा भोग सोडवण्यासाठी, कायम भोग जाण्यासाठी, मुक्त दशा प्राप्त होण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. संपूर्ण तुका म्हणे आम्ही झालो आम्ही रूपण लागवण्याची पाप पुण्य अंगा. सर्व कर्म सहज कर्म ब्रह्मार्पण होण्यासाठी वाचायचे, पाठीमागचे भोग टाळण्यासाठी नाही. म्हणून देव हा भावाचा भुकेला आहे महाराज. 56 भोग केले होते, 56 भोग दुर्योधनानं. आणि म्हणले जीवन जा विदुरा घरच्या पक्षी कन्या, विदुरा घरच्या पक्षी कन्या. तिथून निघाला आणि मला भोकत नाही, डेकर दिला. डेकर देऊन गेला ना म्हणला, अजिबात पोटात फ्रीज नाही. आणि विदुराच्या घरी का नाही बक्षीस केलं नाही? काय केले असते? भाव, अंतकरणाचा भाव विदुराचा जो होता, त्या भावाच्या योगानं 56 भोग सोडून कृष्ण भगवंत विदुराच्या घरी आला. बरं, म्हणून एका हातवर करा सगळे. अच्युतम केशवम Allah
अशा पद्धतीचा हा देव बरं का? हा गोकुळामध्ये वास्तव्याला आला त्याच्या अगोदर आपल्याला एकदा भजन घ्यायचे विठोबा मथुरेमध्ये जन्माला आल्यानंतर कृष्णानं सांगितलं मला इथं ठेवू नको घेऊन जा आणि गोकुळामध्ये वसुदेव डोक्यावर पाठी घेतली त्याच्यावर कृष्ण भगवंत ठेवले आणि गोकुळात घेऊन यमुनामाई पार करत वसुदेव गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये यशोदा मातेला मुलगी झाली होती. ती मुलगी उचलली आणि परत मथुरेमध्ये गेले. त्या मनामनाच्या बेड्या परत त्यांना प्राप्त झाल्या. कंसाला वार्ता कळाली 8वा जन्माला आला पण मुलगी जन्माला आलेली आहे. म्हणजे मुलगी असू तर मुलगा असू आपला घात करणार आहे ना मग याला खलास केल्याशिवाय राहणार नाही. धावत धावत कंस गेला आक्रूर चानूर आणि कृष्ण गेले. चानूर आणि कंस गेला आणि कंस गेल्याबरोबर हातामध्ये ती मुलगी घेतली आणि आता दगडावर आपटणार तेवढ्यात तिनं हातातून सटकली आणि आवाज केला कृष्णा. उपजला मदाधी माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तू मला काय मारतो. माया कोणाला सापडली नाही महाराज. कंसाच्या देखील हाताला लागली नाही सटकली त्याच्या हातात. मग त्याला कळालं 8वा जन्माला आलेला आहे आणि जन्माला आलेला आहे असं कळाल्यानंतर गोकुळात वाढतोय हे समजल्यानंतर कंसाने बराच प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला जी पाठवली
पोतना राक्षसीने पाठवली महाराज. चांगला सुंदर असा वेळ धरून पुतना राक्षसी गोकुळामध्ये आली. तानामध्ये विष भरून आली. ही पुतना पूर्वीची बळीराजाची मुलगी होती. ज्या वेळेस बळीला पाताळात घातलं ना त्याच्या अगोदर कृष्णाला पाहिलं होतं तिनं. आणि त्याला पाहिल्यानंतर काय झालं होतं माहिती? पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा बळीच्या मुलीनं बटू वेशात देवाला पाहिलं आणि तिथं मन मोहून गेलं होतं. म्हणजे आता जर पोरगा मला असता तर फार आनंद झाला असता. पण पुढं थोड्या वेळामध्ये त्या बटूनी म्हणजे वामनानं बळीराजाला पाताळात घातलं आणि पाताळात घातल्यावर तिला तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे असा जरी पोरगा असता माझ्या पुढे जन्माला आला असता आणि माझ्या बापाला जर हा पाताळात घालतोय तर याला मारून टाकल्याशिवाय राहिली नसते. त्याच्यामुळं विठाला त्याच्यामुळे पुढचा जन्म तिला राक्षसनीचा मिळाला महाराज. आणि ती पुतना राक्षसी झाली आणि माझा मुलगा व्हायला पाहिजे अशी इच्छा होती म्हणून तिनं स्तनामध्ये विष घातलं महाराज. स्तनात विष घालून ती गोकुळात आली होती. त्या पुतना राक्षसीचा देखील बालपणामध्ये कृष्ण भगवंताने वध केला. अशी बरीचशी राक्षस बालपणामध्ये मारली. काकब करेठा मारले बालपणी खाणे ओढविली विठाला. म्हणून पहिला वध झाला तो पुतणेचा. त्याच्यानंतर का कब करेठा सगळे खलास केली. आणि खलास करत असताना हा कृष्ण मोठा होऊ लागला. आणि जसा मोठा झाला तसा खोड्या करायला लागला. हा कसा होता? गवळणी जरी आडरानामध्ये चालल्या ना अशा नंदाचा नंदन आडवी राणी गवळणी ग या कानाला मैदाना गवळणी ग या कानाला मैदाना गवळणी ग या हरीला मैदाना गवळणी ग
डोक्यावर हांड्यावर हांड घेऊन निघालेले असतात. पण हा काय करायचा, लांब राहायचा, लांब आणि लांब राहून तिथं गोपन फिरवायचा आता. बाई ग फिर फिर गोपन खडा मारिला बाई ग फिर फिर गोपन खडा मारिला गाडी कोणाची मंदिरापाशी आडवी लागलेली आहे. ट्रॅफिक जाम झाले. कृपया करून ते 5367 नंबरची गाडी ज्यांच्या संघाने काढून घ्या. बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा नंदाने माट भोगिला नाने माट भोगिला बाई ग बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला अशा खोड्या करायला लागला कृष्ण. बरं एकटा नाही, गोपाळांना घेऊन खडात खोड्या करायला लागला. सगळ्याच्या सगळे गोपाळ आणि कृष्ण भगवंत गोकुळामध्ये खोड्या करायला लागल्यानंतर प्रत्येक घराने येऊ लागलं यशोदा माते. आणि यशोदा मातेला सांगायला लागले, बाळ सगुण गुणाचं बाळ सगुण गुणाचं बाळ सगुण गुणाचं बाळ दिसते बाजूरवाना बाळ दिसते बाजूरवाना बाळ दिसते बाजूरवाना बाळ दिसते बाजूरवाना हे जगता तारा ते गोकुळ जाणारे हे जगता तारा ते गोकुळ जाणारे हे जगता तारा ते गोकुळ जाणारे हे जगता तारा ते गोकुळ जाणारे. तुम्ही किती कारण सांगावं. माझं पोरग तसं, माझं पोरग तसं. आईला कधी खरं सांगितलं तरी खरं वाटत, आणि जिला खरं वाटत आहे ती आई नाही. पोराची गाडी पोटात घालते तिला आई म्हणतात. किती त्याला दिलं, तिला स्वतःला करून दिला पोराने, तरी ती माझं पोरग तसं नाहीच म्हणते. का? एवढं अंतकरणात प्रेम असतं, माया असते. त्या मायेमुळं स्वतःच्या पोराने आईला शिव्या दिल्या तरी ती सहन करते. बरं तिच्या आईचा उद्धार करतात. काही पोरं लई विचित्र आहे. आपल्या स्वतःच्या आईचा उद्धार करतात, आईच्या आईचा. एवढी विचित्र आहे, तरी बिचारी काही बोलत नाही. यशोदा माता देखील म्हणू लागली, कृष्णा घोड्या नको करू रे, घोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा माझे
माझे बाबा माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा हा काय राहते वय त्याला सवय लागली चट लागली खोड्या करायची त्याच्यामुळं आईनं सांगितलं तरी खोड्या करायचा राहिला नाही एवढंच नाही बळीराम दादानी येऊन सांगितलं आईला आई ग आई ग आई ग आई नाही खाल्ली मी आई ग माती खाल्ली नाही म्हणा म्हटला ती म्हणजे तोंड उडून दाखव आणि जेव्हा कृष्ण भगवंताने तोंड असं उघडलं ना तर त्याच्यामध्ये 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यशोदा मातेला दिसली मग आता हा देव जो आहे हा देव एकनाथ महाराज म्हणतात ठकडा गोबाई ठकडा 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 लंगडा 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 लंगडी कवाई लंगड मारतय टंगड पुढं मारी सांगता नाही आता हा देव लंगडा एका पायाने होता पण तो काय गोकुळामध्ये स्थिर व्हायला तयार नाही थांबायला तयार नाही कोण्या करायचा बंद व्हायला तयार नाही त्यावेळेस यशोदा मातेनं काय सांगितलं त्याला माहिती उद्या जाईल मग म्हणजे तुझ्या मित्रमंडळीला घेऊन जा पेले सुद्धा मी वाकड्या बोंब्या तुम्ही गाया घेऊन सारे
खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी घेऊन देव रानामध्ये खांद्यामध्ये घोगडी हातामध्ये काठी चालत असे धेनू सावळा जगजेती नंदाला सावळा जगजेती नंदाला सावळा जगजेती खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी घेऊन आज कृष्ण गाया चारायला रानामध्ये गेला. रानामध्ये गेल्यानंतर गाया वनामध्ये सोडून दिल्या आणि सोडून दिल्यानंतर कृष्णाला गोपाळाने प्रश्न केला, देवा म्हणलं इथं टाइमपास काय आहे का? म्हणलं काय पाहिजे? म्हणले टाइमपास दुसरं काही नाही इथं, पण आपल्याला आता खेळायचं म्हणे. हमाम बोला हमाम हमाम बोला दुसरं म्हणजे आम्हाला आमामा नाही चालत. मग म्हणले आम्हाला विट्टू दांडू खेळायचा. विट्टू दांडू खेळ विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू सत्व विट्टी घेऊन याची धीर धरी दांडू भाव बरे टोला मारू बेहू नको गांडू खेळ विट्टू दांडू आता खेळ विट्टी सत्वाची विट्टी पाहिजे. सत्वाची शुद्ध सत्वाचा कवडा मोठा तिथं म्हणायचं नाही. आपल्याजवळ हातात सत्वगुण पाहिजे, शुद्ध सत्वगुण आणि धीराचा दांडू पाहिजे. आपल्याजवळ धीर पाहिजे. धीर धरणारे धीरा पोटी आजती फळे रसाळ गोमटी. आणि मग आता धीर धरून भाव बरे टोला मारू भावाच्या बळाने. भावाचं बळ उत्पन्न झालं पाहिजे बरं. जसं नामाची बळी तसे भावे बळी आकडी एरवी नाकडी करतळी आवडी. तसा भावाचं बळ तयार झालं पाहिजे. एवढा भाव पाहिजे जवळ. आणि मग बियायचं नाही.
आणि मग कशी विटी जाती बघा कसं शेजाऱ्यावर राज येते आणि मग कशी डोपर गोटी होती त्याची विठाला खूप खेळ झाल्यानंतर थकली मंडळी थकल्यानंतर म्हणजे खांदीवार मोठी हुक आता पावली एक झाली म्हणजे बाजारला तुमचा खेळ सकाळी लवकर चालू नाही गेले लवकर आलो नाही आपण हे राहणार त्याच्यामुळे वाजली जास्त म्हणले आता काही खरं नाही मग म्हणले आता भुका लागल्यात भुका देव म्हणला तुम्हाला जर भुका लागले तर मनात काय एवढा कंड आलाय मग खेळ मोडून टाकायचा म्हणजे खेळायचं नाही बाजार पण एक करा म्हणजे सगळ्यांनी शिजोऱ्या पहिल्या एकत्र करा ज्यांनी शिजोऱ्या आणल्या होत्या त्यांचं एकदा भजन ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान देव निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान बिना लावायचं मग माझ्या घरी यायची बरं का देवीकडे झाल्या बिना तिथं लावायचा विनय करायचं इथं घेऊन यायचं आपला पाण्याचा बिना असला तर तो तिथं न्या जय विठ्ठल जय Hare
भूमंडळी वापी भरी झाली झाला वाटू एकमेका उत्तम लोकात. महाराज